हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी असा फेसवॉश तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्यासाठी एकही रुपया खर्च करायचा नाही आणि त्यासोबत आपल्या घरातल्याच किचनमधल्याच नेहमीच्या वापरण्यात येणाऱ्या साध्या सोप्या गोष्टी वापरून प्रत्येक स्किन टाईपसाठी सूट होणारा आणि आपल्या त्वचेचे सगळे प्रॉब्लेम्स दूर करणारा आणि अगदी झटपट तयार होणारा आणि त्याचसोबत भरपूर कमालीचे रिझल्ट देणारा हा फेसवॉश कोणीही वापरू शकतं. कोणतेही त्याचे साईड इफेक्ट नाही आणि करण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही. तर हा फेसवॉश तुम्ही सुद्धा वापरून बघू शकता. अगदी थोड्याच दिवसात तुम्हाला सुद्धा तुमच्या स्किनचे बरेचसे प्रॉब्लेम कमी झालेले दिसतील आणि छान स्किनवर तुमचा एक शायनी आणि ब्राईटनिंग इफेक्ट झालेला दिसेल. तर आजच्या या फेसवॉशसाठी आपल्या घरातलंच लागणारं साहित्य आपण वापरणार आहोत. त्याच्यामुळे आपले भरपूर सारे पैसे आणि वेळसुद्धा वाचणार आहे. तर इथे आता साहित्य मी सांगते तुम्हाला. अशा पद्धतीनं मी एक वाटी घेतलेली आहे. आता सुरुवातीलाच आपल्याला कोणतीही गोष्ट करायची आहे तर ती अगदी कमी प्रमाणात करून बघायची, जेणेकरून आपल्या स्किनसाठी आपल्या केसांसाठी ती जर सूट झाली तर ती जास्त क्वांटिटीमध्ये बनवून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आता इथं मी साधारणतः आपलं पहिलं साहित्य घेतलेलं आहे ते म्हणजे बेसन पीठ. 1 ते 1.5 चम्मच इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आपल्या चेहऱ्याच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि आपल्या चेहऱ्याला लाईटिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट देण्याचं भरपूर जास्त चांगलं काम बेसन पिठामध्ये होतं. आता त्यानंतर दुसरा इथे घटक घेतलेला आहे ते म्हणजे मिल्क पावडर, दुधाची पावडर. आता मिल्कमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं जे आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं, तर त्यासाठी थोडीशी मी पाऊण चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे. त्यानंतर तिसरा घटक घेतलेला आहे ती म्हणजे हळद. आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आणि चौथा घटक घेतलेला आहे तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आणि उपयोगी आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठसुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी, चेहऱ्याचा रंग उचलण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि ह्या मिक्स केलेल्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्याचे आपल्या स्किनसाठी, आपल्या चेहऱ्यासाठी, त्वचेसाठी भरपूर जास्त फायदे आहेत. आणि कुठलीही गोष्ट याच्यातली अशी नाही की ज्याची आपल्याला रिॲक्शन होईल किंवा कोणतीही गोष्ट आपल्याला बाहेरून आणायची नाही. अगदी आपल्या प्रत्येकाच्या घरात असणाऱ्या आणि दररोज वापरात येणाऱ्या या वस्तू आहेत आणि त्यांचाच वापर आपण आपल्या फेस वॉशसाठी करायचा आहे, जेणेकरून किचनमधल्याच या हेल्दी गोष्टी याच्यामुळं आपली स्किन खूप छान पद्धतीनं नॅचरली शायनिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी तयार होणार आहे. आता इथं हे जे सगळे घटक आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला हे एक एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं, पहिल्यांदाच तुम्ही करणार असाल तर अगदी कमी क्वांटिटीमध्ये करा, जेणेकरून 3 ते 4 दिवसांपर्यंतच तुम्हाला पुरेल. कारण तेवढ्या दिवसांमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्या स्किनवर छान इफेक्ट होत आहेत की नाही याचा रिझल्ट मिळतो. तर मी सुद्धा 4 ते 5 दिवसांसाठीचं पुरेल इतकंच सध्या बनवून ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने एका छोट्या डबीमध्ये मी एक्स्ट्राचा जो हा मिक्सचर आहे तर ते काढून ठेवलेला आहे आणि एका वाटीमध्ये आता जो शिल्लक राहिलेला आहे तर तो मी आता माझ्या स्किनसाठी वापरणार आहे. आता फेसवॉश जेव्हा आपण मार्केटमधून घेऊन येतो तर त्यासाठी आपल्याला पैसे तर खर्च करावे लागतातच, त्याशिवाय तो आपल्या स्किनला सूट होईल याचीसुद्धा गॅरंटी नसते. बरेचसे फेसवॉश असे असतात जे आपल्या स्किनला सूटसुद्धा होत नाही. तर त्याऐवजी अशा पद्धतीनं अगदी घरातलं वापरातलं जे काही साहित्य आहे ते वापरून आपण रोजचा आपला फेसवॉश करू शकतो. आता इथं फेसवॉश बनवण्यासाठी ना तुम्ही इथं वापरू शकता मिल्कमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं. आता कच्चं दूध आपल्या चेहऱ्यासाठी, त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे आणि त्याच्यामुळे ना चेहऱ्याचे खूप सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग धब्बे असतील, चेहऱ्यावर सुरकुते येत असेल, चेहरा अगदी वृक्ष कोरडा दिसत असेल तर या सगळ्यांसाठी लॅक्टिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात फायदेशीर आहे. तर दुधामध्ये तुम्ही ही पेस्ट बनवून घेऊ शकता. जर तुम्हाला दूध सूट होत नसेल किंवा दूध आवडत नसेल तर तुम्ही आपलं साधं पाणी असतं त्याच्यामध्ये ही पेस्ट बनवून घेऊ शकता. आणि जर तेही तुम्हाला सूट होत नसेल किंवा आवडत नसेल तर गुलाबजल हे सुद्धा त्वचेसाठी खूप जास्त चांगलं फायदेशीर आहे. तर गुलाबजलमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं पेस्ट बनवून घेऊ शकता. तर या तिघांपैकी कोणत्याही गोष्टीचा वापर तुम्ही ही पेस्ट बनवण्यासाठी करू शकता. आता मी इथं कच्चं दूध वापरलेलं आहे, कारण ज्यावेळी आपण कच्चं दूध वापरतो तेव्हा हा जो फेसवॉश आहे ज्याचे इफेक्ट जो आपल्या स्किनवर होणार आहे ना तो खूप जास्त चांगल्या पद्धतीनं आणि लवकर व्हायला सुरुवात होते. कारण दुधामध्ये इतके चांगले घटक असतात ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, डार्क सर्कल किंवा त्वचेचा सावळेपणा हा निघून जाऊन त्वचा एकदम छान ग्लोईंग होण्यासाठी मदत होते. त्वचेवर नैसर्गिक चमकसुद्धा यायला लागते.
तर आता हा फेस वॉश मी तयार करून घेतलेला आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, एकदमसुद्धा जाड ठेवायची नाही, कारण आपण हा फेस वॉश म्हणून आता वापरणार आहोत. आता इथं फेस वॉश मी तयार करून घेतलेला आहे. तर दररोज आपण अंघोळीच्या अगोदर किंवा दिवसातून कधीही जेव्हा तुम्ही फेस वॉश वापरता तर त्यावेळी अशा पद्धतीने छान तो चेहऱ्यावर अप्लाय करायचा. चेहरा व्यवस्थित फक्त मी थंड पाण्याने आता धुवून घेतलेला आहे. कोणतीही क्रीम वगैरे किंवा कोणताही केमिकलयुक्त फेस वॉश वापरायचा नाही. चेहरा थंड पाण्याने धुवून घेतला आणि त्याच्यानंतर हा तयार केलेला लिक्विड कन्सिस्टन्सीमधला जो फेस वॉश आहे बेसनपासून तयार केलेला आहे, तर तो आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय करायचा. आता इथं तुम्ही कन्सिस्टन्सी बघताय, एकदम मी थिक कन्सिस्टन्सी घेतलेली नाही, एकदम थिन कन्सिस्टन्सी घेतलेली आहे. म्हणजे एकदम तो पातळ बनवलेला आहे, जेणेकरून त्याचं ॲप्लिकेशन खूप इझी होईल आणि त्याचे इफेक्टसुद्धा आपल्या चेहऱ्यावर छान पद्धतीनं फेस वॉशसारखेच मिळतील. आता हा व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय करायचा, 1-2 मिनटं सुकू द्यायचं, कारण हे एकदम पातळ लेअर आपण लावल्यामुळे हा सुकण्यासाठी सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही. कारण फेस वॉश हा आपण दररोज वापरणार आहोत, तर त्यासाठी एकदम जाड लेअर याची चेहऱ्यावर आपण अप्लाय करायची नाही. तर व्यवस्थित 1-2 मिनटं सुकला आहे. 1-2 मिनटं सुकल्यानंतर थोडासा तो अर्धवट ओला अर्धवट सुकलेला अशा कंडिशनला येतो आणि त्याचवेळी आपण हलक्या हातानं चेहऱ्यावर मसाज करायची, ज्या पद्धतीनं आपण फेस वॉश वापरल्यानंतर चेहऱ्यावर मसाज करतो. आता हा व्यवस्थित थोडासा सुकत आलेला आहे. पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आणि छान पद्धतीनं चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करायचं. मसाज केल्यानंतर 1-2 मिनटं चेहऱ्याला टॅपिंगसुद्धा करायचं, जेणेकरून हे जे नॅचरल घटक आपण वापरलेले आहेत ॲज अ फेस वॉश म्हणून, त्याचा आपल्या स्किनसाठी छान फायदा होईल. आणि त्यानंतर तुम्ही अंघोळीच्या आधी वापरत असाल तर व्यवस्थित अंघोळ करून घेऊ शकता किंवा चेहरा व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आता व्यवस्थित इथं चेहरा माझा मी क्लीन करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान पद्धतीनं इथं चेहरा एकदम क्लीन झालेला आहे आणि चेहऱ्यावरनं व्यवस्थित छान शायनिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट जो आहे तो दिसायला लागतो. अगदी एकाच दिवसांमध्ये कोणताही रिझल्ट दिसत नाही, त्याच्यासाठी कंटिन्युटी खूप महत्त्वाची असते आणि त्यासोबत व्यवस्थित आपण आपल्या चेहऱ्याची, आपल्या खाण्यापिण्याची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. व्यवस्थित झोप घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर छान पद्धतीनं चेहरा मी क्लीन करून घेतलेला आहे, व्यवस्थित चेहरा पुसून वगैरे घेतलेला आहे आणि तुम्ही इथं बघू शकता अगदी कोणताही केमिकलचा बाजारातला फेस वॉश न वापरता आपल्या घरातल्या रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत त्याचाच मी ॲज अ फेस वॉश म्हणून वापर केलेला आहे आणि छान पद्धतीनं चेहरा व्यवस्थित क्लीन झालेला आहे आणि याच्यामध्ये हा सगळ्या स्किन टाईपसाठी सूटसुद्धा होतो, कोणतंही स्किनवर रिॲक्शन होत नाही. तरीही तुम्ही जर हे अप्लाय करणार असेल तर एकदा पॅच टेस्ट करून बघा, कारण प्रत्येकाची स्किन वेगळी वेगळी असते. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.